अल्बिडो म्हणजेच भूधवलता काय असतं नेमकं? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाद्वारे सूर्याकडून येणाऱ्या किरणांना जितक्या प्रमाणात परावर्तित केलं जातं, तर परावर्तित किरणांचं प्रमाण म्हणजे अल्बिडो. आता हा अल्बिडो अत्यंत महत्वाचा घटक आहे वातावरणाचा. कारण की जितका जास्त अल्बिडो असेल, म्हणजे जितकी जास्त पृष्ठभागाची भूधवलता असेल, तितकीच जास्त सूर्याची किरणं परावर्तित होतील, अवकाशात निघून जाईल आणि पृथ्वीचं तापमान मर्यादित असेल. पण समजा पृथ्वीने जास्तीत जास्त ही उष्णता शोषून घेतली किंवा ही भूधवलता पृथ्वीची कमी झाली, तर काय होईल? तर पृथ्वीचं तापमान वाढत जाईल. तर लक्षात ठेवा, पांढरा पृष्ठभाग जितका जास्त असेल, भूधवलता तितकी जास्त असेल, पृथ्वीचं तापमान तितकं कमी असेल. आणि हे पांढरे पृष्ठभाग जितके नष्ट होत जातील, काळे पृष्ठभाग निर्माण होत जातील, जसे की डांबरी रस्ते, कॉन्क्रिटायझेशन, सो ऑन अँड सो फोर्थ. तर पृथ्वीची भूधवलता ही कमी होत जाईल आणि अधिकाधिक उष्णता पृथ्वी शोषून घेईल. थँक्यू.